नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. टेट तिसरी झालेली आहे आणि आता पवित्र पोर्टलला जाहिरात अपकमिंग आहे. जाहिरात येण्यासंदर्भातले भरपूर गोष्टी आता हळूहळू कव्हर होत आलेल्या आहेत. जसं की संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन, बिंदू नामावली हे सगळं जिल्हानिहाय आणि प्रत्येक संस्थानिहाय रेडी होत आहे. लवकरच जाहिरात येईल, पण त्या अगोदर आता विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली की सर हा जो कट ऑफ आहे हा 2 डिजिट पर्यंत जाईल का? आता हा व्हिडिओ बघत असताना नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. हे सगळे अंदाज आहेत. अंदाजाने सांगतो, पण ह्या अंदाजामध्ये काही मुद्दे तुमच्या समोर मांडतो आणि त्या मुद्द्यांनिशी तुम्हाला मी एक अंदाज देतो. तुम्ही सुद्धा मला ही मुद्दे नीट समजून घेऊन मला कमेंट बॉक्समध्ये अंदाज नक्की द्या. सो मला डायरेक्टली म्हणायचं नाही मी काय शिक्षण विभागाचा अधिकारी आहे, मंत्री महोदय आहे, सरकारमध्ये आहे किंवा माझी काही ओळख आहे असं नाही, मला असं म्हणायचंच नाहीये. माझ्या अभ्यासानुसार मी तुम्हाला हे सगळे ठोकताळे देतोय. सो अंदाज लक्षात घ्या आणि मग तुमची कमेंट पण मला कळवा. सो आज आपण बघूया की कट ऑफ हा 2 डिजिट पर्यंत जाईल का? त्यामध्ये काही निकष मी तुम्हाला सांगणार आहे. 2022च्या नियुक्ती याद्या पुन्हा नव्याने लागतील का? हा एक प्रश्न आहे. सो या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्यानुसार तर सरकार आता शिक्षण विभागाचा काय अर्थ लावतं आणि त्यानुसार ठरेल आता की ह्या याद्या रिवाइज करायच्या का. पण यामध्ये 2-2 वर्ष सेवा दिलेले शिक्षक आहे, मग असं असेल तर फारच किचकट प्रोसेस होणार आहे. सो माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासानुसार आणि मी ज्यांच्याशी बोललो त्यानुसार इथे याद्या रिवाइज होतील आणि जे शिक्षक ऑलरेडी जॉबवर आहेत त्यांना पण कदाचित तिथे कंटिन्यू करण्याची शक्यता असणार आहे. सो बघूया पुढे काय होतं. यावर मतमतांतर याबद्दल मी जास्त बोलत नाही. पण महत्वाचा मुद्दा पुढे असा आहे की 2022चा कट ऑफ कमी का लागला होता, हे दोन्ही संदर्भ एकमेकांशी निगडीत आहे आणि 2025चा निकष कसे असतील ते पण आपण समजून घेऊया. बघा सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात अनालिसिस करूया, त्याला आपण पीएम म्हणतो, पोस्टमॉर्टम करूया आणि मग याच्यातनं काय बाहेर येतं थोडक्यात समजून घेऊया. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आता जाहिरात येणारच आहे, पण या संदर्भात बरेच प्रश्न विद्यार्थी आम्हाला विचारतात आणि त्याच अनुषंगाने आम्ही एक मेंटरशिपची बॅच पण चालू केली आहे. पवित्र पोर्टलला जाहिरात आल्यापासून ते शिक्षक भरती या पदावरती नियुक्ती मिळेपर्यंत या प्रोसेसमध्ये तुम्हाला सगळी मदत आम्ही करणार आहोत. कारण भरपूर सारे मुलांचे कन्फ्युजन असतात, परत परत प्रश्न येतात. सो या मेंटोरिंग बॅच मध्ये आम्ही तुम्हाला सगळे सेशन देणार आहोत फक्त आणि फक्त 499 499 रुपयामध्ये देणार आहे. सो आता तुम्ही म्हणाल सर याचे पैसे, बघा इथे प्राधान्यक्रम देण्यावरती जास्त डिपेंड आहे शिक्षक म्हणून नियुक्ती होणं. सो यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पण अनालिसिस करावं लागणार आहे. जाहिरात आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात, प्रत्येक झेडपीची जाहिरात असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जाहिराती असेल, शिक्षण ज्या शैक्षणिक संस्था आहे, खाजगी शैक्षणिक संस्था, त्यांचाही अभ्यास करावा लागणार आहे. त्यानुसार त्यामध्ये गटनिहाय जागा असेल, विषयानुसार जागा असेल, कॅटेगरीनुसार जागा असेल, हे सगळ्यांचा अभ्यास करून आम्हाला तुम्हाला याच्यावरती अनालिसिस करून द्यायचा आहे. सो त्यासाठी हे आम्ही 499 फीज ठेवलेली आहे. बाकी युट्यूबवर आम्ही जनरल तुम्हाला माहिती देऊच, पण डिटेल 1 to 1 आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्यासाठी ही बॅच आपण ठेवली आहे, ज्यामध्ये काय असणार आहे, पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम निवडण्याबाबत मार्गदर्शन असेल, पात्रतेनुसार शिक्षक होण्यासाठी योग्य मार्गदर्शन, म्हणजे तुमची पात्रता काय होती, कसं होतं, तुम्ही काय फिलअप केलं त्यानुसार तुम्हाला योग्य मार्गदर्शन असेल. कागदपत्रे कोणती लागणार याचे सविस्तर मार्गदर्शन. बघा मागच्या वर्षी अपात्र पण बरेच जण झाले होते. प्राधान्यक्रम ते नियुक्ती आणि नियुक्ती ते ऑर्डर मिळेपर्यंत प्रत्येक स्टेपवर तुम्हाला योग्य मार्गदर्शन आमची टीम करणार आहे. हे आम्ही तिघे याच्यामध्ये आहोत. शासन निर्णय, परिपत्रके, कोर्ट केसेस बाबत पण माहिती आम्ही तुम्हाला अपडेट करून देणार आहोत. आता विजय सर आहे, त्यानंतर इथे अभिजित सर आहे आणि मी स्वतः आहे आणि अजून बाकीची टीम पण आहे. सो यामध्ये सेशन तुम्हाला असणार आहे. योग्य वाटत असेल तुम्ही जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्ट बॅच परचेस करू शकता. आता बघूया पुढे मुद्दे. आता हा एक मुद्दा पहिले लक्षात घ्या. मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो पहिले. काय टेट दुसरी जी झाली शिक्षक भरती 2022ला, त्यामधले हे महत्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. पहिला मुद्दा बघा, 55-60% निकष. त्यावेळेस तुम्हाला माहिती सूरज मांढरे सर हे आयुक्त होते, त्यांच्या अंडर ही सगळी प्रोसेस झालेली आहे आणि त्यांनी लावलेला निकष त्यावेळेस होता 55% आणि 60%. यामुळे काय झालं, कॅटेगरीच्या उमेदवारांना जर टीईटी मध्ये 55% मार्क होते तर ह्या उमेदवारांना म्हणजे 55%च्या उमेदवारांना इथे शिक्षक भरतीमध्ये ओपनच्या जागा मिळाल्या नव्हत्या. ओपनच्या जागा मिळाल्या नाही, त्यांना फक्त कॅटेगरीच्या जागा मिळालेल्या होत्या. त्यामुळे झालं काय, ओपनचा कट ऑफ हा कमी लागला आणि कॅटेगरीचा कट ऑफ हा जास्त लागला. याचाच डायरेक्ट अर्थ काय होतो की कॅटेगरीच्या उमेदवारांना फक्त कॅटेगरीच्या जागा मिळाल्या आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना, ह्या ज्या विद्यार्थी ओपन मधून गेले, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीच्या, ओपनच्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांना 60% मार्क होते त्यांनाच ओपनच्या आणि कॅटेगरी दोन्ही जागा मिळाल्या. मग याच्यामध्ये तुम्ही हा संदर्भ लक्षात घ्या की हा पण एक मुद्दा कारणीभूत आहे कट ऑफ कमी लागण्यासाठी. म्हणजे असं पण झालं बघा, ज्याला जास्त मार्क आहे सर
कॅटेगरीमधून आहे, मला जास्त मार्क होते, पण तरी सुद्धा ओपनचा कट ऑफ कमी लागला, मला जास्त मार्क आहे तरी पण मला ओपन मध्ये सिलेक्शन नाही झालं, जास्त मार्क असून सिलेक्शन नाही झालं, त्यामुळे तो एक कट ऑफ कमी गेलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की ओपनचा कट ऑफ, फॉर एक्झाम्पल कोणताही घ्या, एखादं झेडपी घ्या, कोणती झेडपी घ्या, त्याचा कट ऑफ लागला सर साधारणतः मी असं म्हणतो तुम्हाला 105 लागला सर कट ऑफ, आणि कॅटेगरीचा एक उमेदवार आहे ज्याला की 130 मार्क आहे, पण त्या कॅटेगरीचा कट ऑफ हा 131 वर लागला, 130 असून याचं सिलेक्शन झालं नाही, हा ओपन मध्ये जायला पाहिजे होता खरं म्हणजे, पण गेला नाही. पण का गेला नाही, कारण याला टीईटीला जे मार्क होते ना, त्याला टीईटीला मार्क आहे 55% होते, म्हणजेच काय 90% नव्हते. मग त्यावेळेस तो नियम होता 55-60%चा, म्हणून तर आता कोर्टाने निर्णय दिलेला आहे. सो याच्यामुळे सुद्धा हे निकषामध्ये कट ऑफ हा खाली गेलेला बघा 105 पर्यंत. मी उदाहरण सांगितलं 105, 90 पर्यंत, 80 पर्यंत पण गेलेला आहे पुढच्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यामध्ये, लक्षात घ्या. हा जरा पहिला निकष मी तुम्हाला सांगितला, हा नीट तुम्ही आता मी जे सांगतो ते मुद्दे नीट लक्षात घ्या. जे अभियोग्यता धारक आहे ना, ज्यांचा प्रश्न आहे कट ऑफ खाली जाईल का, हा निकष झाला पहिला. दुसरा काय, प्राधान्यक्रम निकष बघा. मग आता झालं का यामध्ये बघा, या उमेदवारांनी प्राधान्यक्रम देताना सर्वच प्राधान्यक्रम दिले होते, सर्व प्राधान्यक्रम देऊन टाकले होते, जायचं नाही जायचं हा विचारच केला नाही, सगळं देऊन टाकले. मग याच्यामुळे झालं काय, कॅटेगरीनुसार असेल किंवा ओपनचे पण कॅन्डिडेट असेल, बऱ्याच ठिकाणी काय झालंय ते, फॉर एक्झाम्पल एखाद्याने दिला, एक्झाम्पल घेतलं मी की मी दिला होता गडचिरोली, फॉर एक्झाम्पल गडचिरोली, मी कोणत्या जिल्ह्याचं नाव असं विशेष घेऊ इच्छित नाही, पण एक उदाहरण म्हणून घेतलं गडचिरोली घेतलं मी, मी पात्र पण झालो, माझं सिलेक्शन झालं, माझी नियुक्ती झाली, माझी निवड पण झाली, पण काय झालंय, अरे यार मी देऊन टाकलं होतं पण मला जायचं नव्हतं, उगाच एवढे प्राधान्यक्रम देऊन टाकलं त्यावेळेस, आणि म्हणजे दिले होते त्यावेळेस, आणि तुम्ही विचार करायला होता, अरे मी गडचिरोली देतोय पण जाणार आहे का मी, निवड झाली तर, अरे मी जालना देणार आहे, निवड झाली तर जाणार का मी, अरे मी नाशिक देणार आहे, निवड झाली तर जाणार का मी. त्या जिल्ह्यातल्या बऱ्याच उमेदवारांना वाटतं काय की मला माझ्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या आजूबाजूला माझे रिलेटिव्ह ज्या ठिकाणी त्या ठिकाणी फक्त माझी नियुक्ती व्हावी अशी इच्छा होती, आणि चुकून हा नंबर लागला आणि हा विद्यार्थी गेला नाही. मग काय झालं, इथे गैरहजर राहिल्यामुळे या ठिकाणी परत एकदा दुसरा टप्पा घेण्यात आला, आणि दुसऱ्या टप्प्यात मात्र मग परत कमी जे मार्क होते तो विद्यार्थी इथे आला, त्याचे मार्क चांगले होते, हा आला आणि काही मार्कवाला गेला. मग यांनी काय केलं, सेकंड टप्प्यामध्ये त्याला अपेक्षित जे जिल्हे होते ते भरले गेले, आज शिल्लकच नाही, मग मी भरलाच नाही फॉर्म. येतं लक्षात, म्हणजे यांनी जर परत भरला असता कदाचित तर हा कट ऑफ जास्त राहिला असता, पण यांनी भरला नाही. हा म्हणतो काय, नाही मला फक्त नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीमध्येच पाहिजे होतं, बाकी तिथे शिल्लकच नाहीये, किंवा मला ही संस्था आवडीची होती, नाहीये शिल्लक, जागा शिल्लक नाही माझ्या कॅटेगरीला, विषयाला पण नाही, गटाला पण नाही, मी भरतच नाही, जाऊ दे. मग काय झालं, गैरहजर, आणि पुढच्या टप्प्यात मग काय कमी मार्कवाला इथे आला, कट ऑफ कमी लागला. हे मुद्दे का सांगते पुढे सांगेन मी तुम्हाला. हा झाला दुसरा मुद्दा माझा प्राधान्यक्रमाचा. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण बघा, जाहिरात जी आलेली आहे त्यामध्ये गटनिहाय, कॅटेगरीनिहाय, विषयनिहाय, तुमच्या पात्रतेनुसार जागा किती आहे, हा एक मुद्दा आहे की नाही. प्रत्येक वेळेस त्या जागा तेवढ्याच येतील असं आहे का, प्रत्येक वेळेस तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा तेवढ्याच येतील असं आहे का, प्रत्येक वेळेस खाजगी संस्था ज्या असतील त्यांच्या पण जागा असतील तेवढ्या आहेत का, असा मुद्दा नाहीच, कमी जास्त असणार आहे. गटनिहाय कमी जास्त असणार आहे, 1 ते 5 ला कमी असेल, 6 ते 8 ला कमी असेल, 9 ते 10 जास्त असेल, 11 ते 12 जास्त असेल. मग ते विद्यार्थी तेवढ्या संख्येने आहे का, जर तो एक मुद्दा आहे की त्यानुसार सुद्धा कट ऑफ हा कमी जास्त होणार आहे. हे नीट लक्षात घ्या, हे सगळे मुद्दे फार महत्वाचे आहे. चौथा मुद्दा आहे की शिक्षक भरतीमध्ये अवेअरनेस, त्यावेळेस म्हणजे बघा 2022 ला खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक भरती राबवली गेली, तिसरी, त्याच्या अगोदर ज्या झाल्या होत्या पण त्यामध्ये दुसरी, त्याच्या अगोदर झाली पण अवेअरनेस नव्हता, लाईव्ह सेशन कोविड नंतर सगळे आले, सगळ्यांना अवेअरनेस झाला. ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे आता, म्हणजे कित्येक वर्ष झाले घरी मस्त, काही स्त्रिया काही पुरुष जॉब करताय इकडे तिकडे, काही घर सांभाळताय, त्यांना कळलं डीएड बीएड झालेला संधी आहे, परत फॉर्म भरले. 22 ला थोडा अभ्यास कमी झाला असेल कदाचित, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये, म्हणून कदाचित कट ऑफ पण कमी लागला असू शकतो. अवेअरनेस थोडासा वाढला त्यावेळेस, पण आता 25 ला अवेअरनेस एका लेवलला गेलेला आहे. सो ते पण लक्षात घ्या, त्यावेळेचा अवेअरनेस आणि आत्ताचा अवेअरनेस. त्यावेळेस पडलेले मुलांना टेटला पडलेले मार्क्स त्यावेळेस कमी होते, मोठा गॅप होता. मात्र जेव्हा ते टेट 2022 ला भरती झाली दुसऱ्या टेटच्या अगेन्स्ट, त्यावेळेस मात्र नंतर मुलं जोमाने द्यायला लागले की आता भरती होणार शिक्षक भरती. 22 ची झाल्यानंतर आता 26 ला भरती होणार आहे. सो त्यावेळेस गॅप मोठा होता अभ्यासाला, मात्र आता कन्सिस्टन्सी बऱ्याच जणांनी ठेवलेली आहे. सो हा एक मुद्दा आहे त्यावेळेस कमी मार्क पडण्यामागचा. 6वा मुद्दा बघूया आपण, कागदपत्रे चुका, गैरहजर, अपात्र, रिक्त जागा. त्यावेळेस बऱ्याच जणांनी फॉर्म भरताना भरून टाकला होता, कशातनं भरायचा, काय भरायचा, कॅटेगरी, ह्या गोष्टी बऱ्याच जणांच्या चुकल्या. त्यामुळे काय झालंय, काही अपात्र झाले, काही
फॉर्म भरून टाकला, प्राधान्यक्रम मल्टिपल होते, प्राधान्यक्रम भरून टाकले, सगळेच भरून टाकले, नंबर लागला, निवड झाली, पण गेलेच नाही, गैरहजर. कागदपत्रांमध्ये चुका होत्या सुरुवातीपासूनच, फॉर्म कॅफेलाने भरला, कोणतरी भरला, गडबड झाली आणि त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग टप्प्यानुसार जागा भरत गेला, कट ऑफ खाली खाली येत गेलेला आहे. संस्थांनी कमी जागा, बघा त्यावेळेस संस्थांनी जागाच कमी दिल्या होत्या, काही संस्थांनी दिल्याच नव्हत्या. आता संस्थांवरती पण विशेष लक्ष सगळे अभियोग्यता धारक आणि सरकार शिक्षण विभाग सुद्धा ठेवतंय. पवित्र शिवाय जागा भरता येणार नाही, हा पण आता GR काढलेला आहे आणि याची समिती गठीत करून चौकशी पण चालू आहे. पवित्र शिवाय जर कोणी संस्थांनी जागा भरल्या असेल तर त्या जागांवरती, त्या शिक्षणावरती कारवाई होऊ शकते, या संदर्भात समिती गठीत केलेली आहे. सो हे सगळे जर मुद्दे लक्षात घेतले तर 2025 ची आता होणारी पवित्र पोर्टलची भरती मात्र खूप गाजणार आहे. का बरं गाजणार ते पण मी तुम्हाला सांगतो. हे मुद्दे तुमच्या लक्षात आल्याचं मला कमेंटमध्ये कळवा, नक्की कळवा. आता 2025 कडे येऊया आपण. 25-26 स्टेट 3 म्हणजे आताची शिक्षक भरती सध्या खरंच 2 डिजिट पर्यंत कट ऑफ जाईल का? 22 चा गेला होता कट ऑफ, 80, 85, 90 असे कट ऑफ गेलेले, वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार गेलेले कट ऑफ आहे. मग इथे लक्षात घ्या की आता 55-60% पात्रतेचा बदल काय होऊ शकतो. हा निकष लागू झालाय आता, त्यावेळेस नव्हता, आता लागू झालाय. म्हणजे कॅटेगरीचा उमेदवार ज्याला TET मध्ये 55% मार्क जरी असेल तर असा उमेदवार आता इथे विचार करताना त्याला ओपन आणि कॅटेगरी अशा दोन्ही जागा मिळणार आहे. आता हा मुद्दा लक्षात तुम्हाला आला, लक्षात तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. सर हा मुद्दा माहित नव्हता मला, तुम्ही सांगितला, कळला. मग आता इथे विचार केला तर कॅटेगरीच्या उमेदवार जास्त मार्क असेल तर त्याला दोन्ही ठिकाणी जागा मिळणारच आहे, मिळणारच आहे. 55-60%चा विषयच नाही आता. ओके, हा मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा काय, तेच मुद्दे मी रिपीट करतोय, प्राधान्यक्रम बदल होणार. आता काय झाले माहितीये का, तुम्हाला 50 प्राधान्यक्रम, आता परत त्याचा GR आला, 100 प्राधान्यक्रम तुम्हाला काय म्हणूया आपण आलेले, कशाला आलेले, स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणूया किंवा मुलाखती शिवाय म्हणूया आपण. मुलाखती शिवाय ज्या ज्या जाहिराती आहेत त्या सगळ्यांना 100 प्राधान्यक्रम आहे आणि मुलाखत देऊन तुम्हाला जर भरती व्हायचं असेल संस्थेमध्ये तुम्हाला 50 प्राधान्यक्रम आहे. आता प्राधान्यक्रमाची त्यांनी अट टाकली आहे, कमी केलेलं आहे किंवा लिमिट लावून टाकलंय, त्यामुळे आता आता मजा येणार आहे. म्हणजे असं होऊ शकतं बघा इथे. आता म्हणजे खरं म्हणजे हे अनलिमिटेड द्यायला पाहिजे प्राधान्यक्रम, हे चुकीचंच आहे. मी आता शब्द जो वापरला तो मी मुद्दाम का वापरला, हे चुकीचं आहे खरं म्हणजे. कारण प्राधान्यक्रम अनलिमिटेड द्यायला पाहिजे, फक्त विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मला तिथे खरंच जायचंय का. नाही तर मग मागच्या वर्षी हे घडलं होतं की सगळेच प्राधान्यक्रम देऊन टाकले आणि नको त्या ठिकाणी देऊन टाकले, नको त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला नको होतं म्हणजे सिलेक्शन झालं आणि तुम्ही गेलेच नाही. मग काय झालं, ती टप्पा परत राबवा, परत रिक्त पद, गैरहजर पद, कागदपत्र DV करा, प्रोसेस लांबत गेली. म्हणून कदाचित त्यांनी हे प्राधान्यक्रम कमी केले, पण हे चुकीचं आहे खरं म्हणजे. याच्यावर मी व्हिडिओ भरपूर घेतलेले. ओके, माझा प्राधान्यक्रम 50 असल्यामुळे कट ऑफ बद्दल आता कन्फ्युजन झालंय. कमी पण लावू शकतो, जास्त पण लावू शकतो, कमी पण लावू शकतो, जास्त पण लावू शकतो. कसं, आता A नावाचा विद्यार्थी आहे आणि याला जर 130 मार्क टेटला पडलेले आहे तर आता कन्फ्यूज आहे, अरे यार मला आता 50च प्राधान्यक्रम द्यायचे इथे आणि ते 100च द्यायचे, मला तर 400, 400, 500, 500 प्राधान्यक्रम आले, मग कुठे द्यायचे. त्याने जर पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर असे महत्वाचे जिल्हे विभागीय लेवलचे तिथे द्यायचा विचार केला, पण 130 येतो म्हणजे बघू ना, लागू शकतो बाबा, 130 मार्क लागू शकतो, शक्यता आहे. गटाला माझ्या जास्त जागा आहे, विषयाला जागा जास्त आहे, त्यानंतर कॅटेगरीनुसार जास्त जागा आहे. तो विचार असा करतो ना, गट, कॅटेगरी, विषय, माझी पात्रता असा विचार करतो आणि त्याला वाटतं की मला लागेल. कदाचित असं सगळ्यांना वाटत असेल तर गडबड होऊ शकते आणि त्याने याच ठिकाणी फक्त 50 प्रेफरन्स देऊन टाकले किंवा याच ठिकाणी 100 दिले आणि याच्यापेक्षा जास्त मार्कांवाले म्हणजे 130 प्लस वाल्यांनी पण सेम तेच प्रेफरन्स दिले आणि त्याच कॅटेगरीचे, त्याच गटाचे, त्याच विषयाचे असेल तर गडबड होऊ शकते. होऊ शकते की नाही, होऊ शकते. मग ही जो आहे ना प्राधान्यक्रमात, हा आता थोडासा काय ठरवणार आहे, गॅम्बलिंग टाईप म्हणजे काय होणार ते ठरवणार, हा मुद्दा महत्वाचा राहणार आहे. ओके, नंतर तिसरा मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा. तिसरा मुद्दा आहे जाहिरात. जागा किती येणार हे खूप मोठं मॅटर करतं. अजून जागेचं फिक्सच नाहीये, त्यामुळे तो 2 डिजिट पर्यंत येणार की नाही हे अजून अधांतरी आहे. जाऊ पण शकतो, नाही पण जाऊ पण, नाही पण. 15,000 प्लस जागा जर आल्या, 15,000 प्लस अपेक्षित तर कमीत कमी एवढ्या आहे, तशा यायला पाहिजे 25,000पर्यंत. 25,000पर्यंत जागा आहे रिक्त, यायला पाहिजे. आता ते बिंदू नामावले, समायोजन, ते सगळा गोंधळ सध्या चालू आहे. ओके, जागा जर जास्त आल्या तर मग काही शक्यता म्हणजे काही म्हणजे 90% शक्यता आहे की 2 डिजिट पर्यंत हा जाईल, 2 डिजिट पर्यंत जाईल, शक्यता आहे. पण जागा कमी जर आल्या, जागा कमी आल्या तर मग फार कमी शक्यता आहे, फार कमी शक्यता तिथपर्यंत जाईल. का? कारण आता मागच्या 2022च्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी पाहिलं, अरे माझं झालं असतं, मी जायला पाहिजे होतं, मी गेलोच नाही. झाले 2 वर्ष असे निघून जातात ना शिक्षण सेवक म्हणून, थोडं लांब का जायला पाहिजे होतं. आणि सध्या रिक्वायरमेंट आहे नोकरीची, बऱ्याच जणांना रिक्वायरमेंट आहे, खूप जास्त अभियोग्यता धारक आहे,
त्यामुळे इथे शक्यता आहे कट ऑफ वाढण्याची पण आणि कमी पण होण्याची, पण डिपेंड आहे जागेवर. ओके, पुढे घेऊन जातो. शिक्षक भरती आता अवेअरनेस प्रचंड आहे, वाढला अवेअरनेस, सोशल मीडियावरती वाढलाय, मुलांनी अभ्यास पण केलेला आहे, माहिती झालेलं आहे, स्टडी मटेरियल अवेलेबल बऱ्या प्रमाणात अवेलेबल असल्यामुळे हा अवेअरनेस वाढलाय. सो इथे मार्क जास्त असणार ह्या टेटला, मुलं पण खूप जास्त आहे. टेट 3 मध्ये मार्क्स वाढले, मार्गदर्शन उपलब्ध आहे. पवित्र पोर्टल शिवाय शिक्षक भरती होणार नाही. आता नवीन निकष लागू झालेला आहे, संस्थेसाठी आहे, सर्व संस्था जाहिराती देणारच आहे. हा जर विचार केला तिघांचा तर जागेमध्ये वाढ होण्याची शक्यता थोडी जास्त आहे, जास्त आहे. मग आता जर बघितलं म्हणजे सगळे मुद्दे लक्षात आले असेल तुमच्या, तर एक एक स्टेटमेंट मी तुम्हाला देतो. कट ऑफ 2 डिजिट पर्यंत जाईल का, तर त्यासाठी महत्वाचे मुद्दे काय, जाहिरातमध्ये जागा किती येणार, गटनिहाय किती आहे, विषयानुसार किती आहे, कॅटेगरीनुसार किती आहे, जागा कॅटेगरीनुसार जागा किती आहे, योग्य पसंतीक्रम देणं गरजेचं आहे, कारण 50 आणि 100 असे पसंतीक्रम तुम्हाला दिलेले आहे, कागदपत्र इत्यादी गोष्टींवरती हे सगळं अवलंबून आहे. मग कट ऑफ 2 डिजिट पर्यंत जाईल का, तुम्हाला काय वाटतं? हो जाईल, नाही जाणार, तिसरं सांगता येत नाही, सॉरी ह्या नंबर पर्यंत जाईल असं मला वाटतं. आता कट ऑफ कॅटेगरीनुसार वेगवेगळं आहे, आपण ओपनचा विचार करूया, कारण आता कॅटेगरीची मुलं ओपनला जाणारच आहे, त्यामुळे आपण ओपनचा विचार करूया की सर ह्या नंबर तुम्हाला काय वाटतं, एक नंबर सांगा मला कमेंटमध्ये. पण आता या सगळ्यांचा उहापोह करता ओपिनियन द्यायचं म्हटलं तर हे इम्बॅलन्स आहे बघा. जर जागा जास्त आल्या, गटनिहाय कॅटेगरीनुसार वगैरे सगळा विचार करता, हा कट ऑफ हा 2 डिजिट पर्यंत पण जाण्याची शक्यता आहेच. पण दुसरं मी परत बॅलन्स स्टेटमेंट असं पण देतो, पण जागा जर कमी आल्या, जास्त आलं जाईल, कमी जर जागा आल्या, त्यातली त्यात तुमच्या गटनिहाय असेल, तुमच्या कॅटेगरीनुसार असेल, तुमच्या विषयानुसार असेल, तर त्या कमी आल्या तर मात्र हा कट ऑफ 2 डिजिट जाऊ शकत नाही. सो बॅलन्स स्टेटमेंट मला देतो, याच्यावर नीट विचार करा आणि तुम्हाला काय वाटते मला कमेंटमध्ये सांगा. पण लक्षात घ्या, मी असं तुम्हाला नाराज नाही करत की सर मग आम्हाला कमी मार्क आमचा होणार नाही का. येस, 2 डिजिट परत मी शक्यता सांगितली जाऊ शकते, आणि एक सांगितलं काय, कदाचित असं जर झालं तर नाही पण जाऊ शकत. सो जाहिरात येईपर्यंत आपल्याला वाट बघणं गरजेचं आहे. जाहिरात येऊ द्या, त्यानंतर अजून थोडं आपल्याला प्रेडिक्ट चांगलं करता येईल, म्हणजे 100%च्या आसपास जाता येईल. आता आपण 90% सांगू शकतो, एवढ्यापर्यंत जाऊ शकतो. पण जेव्हा जाहिरात येईल आपल्याला कळेल प्रत्येक जिल्ह्याला जागा कशा कशा आहे, गटनिहाय कशा आहे, सगळं कळलं की मग आपल्याला थोडंसं अजून चांगलं प्रेडिक्ट करता येईल. यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि परत एकदा जाताना सांगतो, हे अंदाज आहे, हे अंदाज घेऊन किंवा माझ्या अभ्यासानुसार मी तुमच्या समोर प्रेडिक्ट करतोय. तुम्ही पण एक तुमचा अभ्यास जसा असेल, तुमचा अंदाज मला कमेंटमध्ये नक्की देऊ शकता आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या मित्रांना सजेस्ट करा. तुम्हाला जर इग्नाइट अकॅडमीचे क्लास आवडले असेल, आमचे वे ऑफ टीचिंग आवडले असेल, स्टडी मटेरियल आवडलं असेल, आमचे रिझल्ट तुम्ही बघितले असेल, तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना. हे बॅच चालू झाली द्रोणा 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, 1 एप्रिलची बॅच आहे. घरपोच तुम्हाला बुक किट आणि बॅग पण अवेलेबल आहे. तुमच्याकडे हे जर अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता, ज्यामध्ये बुक किट तुम्हाला नाही मिळणार आहे. सो ह्या बॅचेस जॉईन करण्यासाठी खाली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, आणि मेंटरशिपची बॅच पण आपण 499 रुपयात चालू केलेली आहे, ती पण तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. मुद्दा पटला का, आवडला का, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.